बातमी भारताच्या हक्काचं पाणी हे भारताबाहेर जाणार नाही असं मोदींनी आज ठणकावून सांगितलेलं आहे। सिंधू जल करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला इशारा दिलेला आहे। आधी हक्काचं पाणी भारताच्या बाहेर जात होतं, मात्र आता जाऊ देणार नाही असा इशाराच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेला आहे। वैसे आजकल तो मीडिया में पानी को लेकर काफी चर्चा चल रही है। पहले भारत के हक का पानी भी बाहर जा रहा था, अब भारत का पानी भारत के हक में बहेगा, भारत के हक में रुकेगा और भारत के ही काम आएगा। एक महत्वाची बातमी, सगळ्यांसाठी महत्वाची बातमी आहे, कारण उद्या देशभरात 300 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल केलं जाणार आहे। युद्धाचा सायरन वाजणार आहे, मात्र हे खरं युद्ध नाही, तर युद्धाच्या वेळेस नेमकं काय करावं याचं मॉक ड्रिल उद्या घेतलं जाणार आहे। ज्या देशांमध्ये सतत युद्धाचा धोका असतो तिथं हवाई हल्ल्याच्या सायरन वापर जो आहे होतो आणि काही सेकंद आधी सायरन वाजवून इशारा दिला जातो, ज्यामुळे लोकांना लपण्यासाठी थोडा वेळ मिळतो। मोठ्या शहरांमध्ये जर तुम्ही गर्दीच्या ठिकाणी असाल तर एअर सायरन रेड अलर्ट ऐकताच तुम्ही ताबडतोब जवळच्या सुरक्षित ठिकाणी जाऊन लपू शकता। हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सायरन अलर्ट। आणीबाणीच्या परिस्थितीत क्रॅश ब्लॅकआउट। शत्रूच्या हल्ल्यावेळेस सर्व लाईट्स बंद ठेवण्याचा सराव। महत्वाची ठिकाणं ओळखणार नाहीत अशा पद्धतीनं आच्छादित करावं। विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांसाठी नागरी संरक्षण प्रशिक्षण। आपत्ती काळात स्थलांतर योजनेचा सराव। तर सायरन वाजल्यावर नेमकं सर्वसामान्यांनी काय करावं पाहूयात। घरातले, दुकानातले, रस्त्यांवरील सर्व लाईट्स बंद करा। लाईट सुरू राहिल्यास शत्रूच्या विमानांच्या नजरेस पडतं। लाईट बंद केल्यावर घरातून बाहेर पडत सुरक्षित ठिकाणी जमावं। इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस तातडीनं बंद करावीत। ज्वलनशील गोष्टी सुरक्षित जागी ठेवा। कोणी जखमी झाल्यास सुरक्षित ठिकाणी हलवावं। तर पहलगामचा बदला घेण्यासाठी भारत सज्ज झालाय आणि त्यासाठीच देशभर मॉक ड्रिल करण्यात येणार आहे। मात्र महाराष्ट्रात कुठं कुठं हे मॉक ड्रिल होणार आहे आणि पाकिस्तानची हवा कशी टाईट होणार आहे पाहूयात। हा सायरन आहे युद्ध सज्जतेचा, पाकिस्तानला धडा शिकवण्याचा। उठा आणि या युद्धासाठी सज्ज व्हा हे सांगणारा, कारण भारत पाक युद्धाचा भडका उडणार हे निश्चित झालंय आणि त्यामुळेच देशभरातील 244 जिल्ह्यात युद्ध सज्जतेची मॉक ड्रिल करण्याचं जाहीर करण्यात आलं। यात राज्यातील 16 शहरात युद्धाचं मॉक ड्रिल करण्यात येणार आहे। कॅटेगरी 1 मुंबई आर्थिक राजधानी, रिझर्व्ह बँक, शेअर बाजारासह प्रमुख कंपन्यांची मुख्यालय, BRC, माझगाव डॉक, उरण, देशातील प्रमुख JNPT बंदर, तारापूर, अणुऊर्जा केंद्र तारापुरात आहे। कॅटेगरी 2 ठाणे, अंबरनाथ मध्ये ऑर्डिनन्स फॅक्टरी आणि औद्योगिक केंद्र, पुणे, NDA आर्मीचं दक्षिण विभागाचं मुख्यालय, हवाई दलाचं प्रमुख तळ आणि IT उद्योगांचं हब, पिंपरी चिंचवड, संरक्षण वाहन उद्योग निर्मितीचे कारखाने, IT हब पिंपरी चिंचवड मध्ये, नाशिक देवळाली आर्टिलरी सेंटर, कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन तळ, नोट छपाई कारखाना आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशकात आहेत। रोहा, नागोठणे औद्योगिक केंद्र, पोलाद निर्मिती कारखाना,
मनमाड, रेल्वे जंक्शन आणि कृषी केंद्र मनमाडमध्ये आहे. थळपायशेत RCFचा कारखाना आणि तेल शुद्धीकरण प्रकल्प आहेत. कॅटेगरी 3 संभाजीनगर, महत्वाचं औद्योगिक केंद्र, औषध निर्मिती तसंच जायकवाडीसारखं मोठं धरण छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. भुसावळ, वरणगाव ऑर्डिनन्स फॅक्टरी, औष्णिक वीज प्रकल्प आणि महत्वाचं रेल्वे जंक्शन. रायगड, फळ प्रक्रिया उद्योग, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग किनारी जिल्हे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. हे मॉकड्रिल म्हणजे प्रत्यक्ष युद्ध सुरू झाल्यानंतर नागरिकांनी कसं सुरक्षित राहावं याचं प्रात्यक्षिक इथं दिलं जाणार आहे. उद्याचे मॉकड्रिलसाठी आम्ही दुपारच्या वेळी आम्ही मॉकड्रिल करणार, परंतु जर असेल तर त्या पर्टिक्युलर भागामध्ये ज्या ते ब्लॅकआउटचे करायचे झालं तर आम्ही तिथल्या लोकांना आम्ही आधी त्यांची पूर्वकल्पना देऊ. याच्यामध्ये विशेष करून मॉकड्रिलमध्ये फायटर्स आणि काही मेडिक्स, पॅरामेडिक्स आणि NCCची मुले, NSSचे मुले आणि काही कॉलेजचे विद्यार्थी ज्यांनी व्हॉलंटियर वगैरे ट्रेनिंग वगैरे घेतले ते सहभागी होते. होय, देश युद्धासाठी सज्ज झाला. मॉकड्रिलचा निर्णयही घेतलाय. आता नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेसोबत देशहित लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण हा युद्ध सज्जतेचा सायरनच असणार नाही, तर पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून नष्ट करण्याचा इशारा असणार आहे. त्यामुळेच कुरापतखोर पाक बेचिराख होणं हे निश्चित आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. तर मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार हाय अलर्ट मोडवर आहे. प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या फक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत. राज्य सरकारकडून अंतर्गत पातळीवर हालचालींना वेग आलेला आहे. पालकमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना प्रशासनासोबत संपर्कात राहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तर आपण बघतोय सर्व यंत्रणांना अलर्ट रहा अशा सरकारच्या सूचना आहेत. पालकमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना या सूचना देण्यात आलेल्या आहेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती आहे आणि या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात मॉक ड्रिल घेण्यात येत आहे. युद्ध सुरू असताना कुठं काय करायचं, कसं लपायचं, वयोवृद्ध, महिला आणि लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याचं ट्रेनिंग देण्यात येणार आहे. जर खरोखरच अशा प्रकारचा हल्ला झाला तर त्या अगोदर जे आहे एअर रेड सायरन त्या ठिकाणी वाचेल. एअर रेड सायरन म्हणजे काय, मुळात जे आहे आपल्या संस्थांकडे तशा प्रकारची रडारच्या माध्यमातून किंवा इंटेलिजन्सच्या माध्यमातून माहिती येणार. हार्डली आपल्याला काही सेकंदांचा ते 1 ते 2 मिनिटांचा वेळ त्या ठिकाणी मिळेल आणि मग या वेळेमध्ये लगेच आपण प्रॉम्प्टली प्रत्येक व्यक्तीनं ॲक्ट करणं आवश्यक आहे. समजा जर आपण मोकळ्या भागांमध्ये त्या ठिकाणी असू तर त्या ठिकाणी जे आहे फ्लॅट म्हणजे एक प्रकारे झोपणं ही जी आहे त्या ठिकाणी स्वतःच्या रक्षणासाठी जो आहे आपण त्याच्यात बचाव करावा एक गोष्ट. किंवा रेल्वे स्टेशन त्या ठिकाणी तिथून जर आपल्याला थोडंसं दूर जाता आलं तर ते सुद्धा फायद्याचं त्या ठिकाणी ठरू शकेल, कारण त्या ठिकाणी हल्ला होण्याची शक्यता जास्त आहे. मुंबईमध्ये उद्या दुपारी 4 वाजता कोस्टल साइट्सवर मोकळ्या मैदानात मॉक ड्रिल होणार आहे आणि यासाठी मुंबईतल्या 60 ठिकाणी सायरन वाजवण्यात येणार आहे. सामान्य नागरिकांनी आपली आणि आजूबाजूची सुरक्षा कशी करावी याबाबतचं ट्रेनिंग देण्यात येणार आहे. यासाठी राज्यामध्ये तब्बल 10,000 व्हॉलंटियर्स तयार करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे आणि यात होमगार्ड, सर्व सुरक्षा यंत्रणा, NCC, NSS चे विद्यार्थी जे आहेत ते देखील सहभागी होणार आहेत. उद्याचे मॉकड्रिलसाठी आम्ही दुपारच्या वेळी आम्ही मॉकड्रिल करणार, परंतु जर असेल तर त्या पर्टिक्युलर भागामध्ये ज्या ते ब्लॅकआउटचे करायचे झालं तर आम्ही तिथल्या लोकांना आम्ही आधी त्यांची पूर्वकल्पना देऊ. याच्यामध्ये विशेष करून मॉकड्रिलमध्ये फायटर्स आणि काही मेडिक्स, पॅरामेडिक्स आणि NCCची मुले, NSSचे मुले आणि काही कॉलेजचे विद्यार्थी ज्यांनी व्हॉलंटियर वगैरे ट्रेनिंग वगैरे घेतले ते सहभागी होते. तर मुंबईमध्ये कसं असणार आहे मॉक ड्रिल पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. उद्या दुपारी मुंबईमध्ये 4 वाजता मॉक ड्रिल होईल. 60 ठिकाणी सायरन वाजवलं जाणार आहे. दक्षिण मुंबईतील मैदानामध्ये लोकांना एकत्र करण्यात येईल. युद्धसदृश्य परिस्थितीत सामोरं जाण्याची माहिती देण्यात येणार आहे. मुंबईच्या उपनगरात ब्लॅकआउट करण्यात येईल. मुंबईतील CSMT रेल्वे स्टेशनवर पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केलेला आहे. मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे. लोकलची तसंच प्रवाशांच्या बॅगांची पोलिसांकडून तपासणी करण्यात आलेली आहे. भविष्यात जर युद्धजन्य परिस्थिती आली तर कशा पद्धतीनं अलर्ट राहायचं याबाबतची माहिती देखील देण्यात आलेली आहे.
ते पण चढले पाहिजे. ते कुठे या पाठी पाठी या पाठी पाठी या शिक्षेकर हे पाठी लाईट या. तर मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज आहे. कुर्ला रेल्वे स्थानकात देखील रेल्वे सुरक्षा दलाची गस्त वाढवण्यात आलेली आहे. मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर कुर्ल्यामध्ये गस्त पाहायला मिळालेली आहे. उद्या देशभरामध्ये प्रमुख शहरात मॉकड्रिल होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय कुर्ला रेल्वे स्थानकात देखील रेल्वे सुरक्षा दलानं गस्त घातलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मॉकड्रिलची तयारी पूर्ण झाली. मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी, कणकवली नगरपालिका क्षेत्र तसंच देवगडचा सागरी भाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि तिलारी धरण क्षेत्र इथं दुपारी 4 ते 4:15च्या दरम्यान मॉकड्रिल होणार आहे. तर देवगड, वेंगुर्ला आणि मालवण या सागरी भागामध्ये रात्री 8 ते 8:15 दरम्यान ब्लॅकआउट करण्यात येणार आहे. उद्या दुपारी 4 वाजता एक मॉकड्रिल घेणार आहोत. मॉकड्रिल जर एअर स्ट्राईक झाला तर आपल्याला काय काय नागरिकांनी करावं आणि काय करू नये या अनुषंगाने थोडीशी तयारी. याबरोबरीने संध्याकाळी 8 वाजता एक ब्लॅकआउट पण करायचा विचार आपला आहे. तो पण 15 मिनिट राहील. 8 ते 8:15पर्यंत ब्लॅकआउट राहील. भारत पाक युद्ध अजून प्रत्यक्ष रणांगणावर झालं नसलं तरी सामरिक शक्ती वाढवत पाकचा भारतानं थरकाप उडवला आहे. आधुनिक क्षेपणास्त्र, लढाऊ विमानं, युद्धनौका यांच्या माध्यमातून भारत सामरिक शक्ती वाढवतोय आणि त्यामुळे युद्धासाठी भारत कशा प्रकारे सज्ज आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. भारताचा हल्ला, पाकिस्तानात प्रलय. नया भारत करणार पाक बेचिराग. स्वदेशी बनावटीचं प्रलय जगात भारी. भारत पाकिस्तान युद्धानं टोक गाठलंय. सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. कुठल्याही क्षणी भारत हल्ला करेल ही पाकिस्तानला आता भीती सतावते. त्यातच भारतीय सैन्यानं स्वदेशी बनावटीचे प्रलय क्षेपणास्त्र DRDO कडून नव्यानं विकसित करण्याचे निर्देश दिलेत. त्यामुळे पाकचा विध्वंस जवळ आलाय. DRDO कडून प्रलय क्षेपणास्त्र विकसित. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र. 150 ते 500 किलोमीटर पर्यंत हल्ला करण्याची क्षमता. अंदाजे 1000 किलोग्रॅम वजन वाहून नेण्यास सक्षम. प्रलय डागल्यास लाहोर अवघ्या 30 ते 40 सेकंदात बेचिराग. कराची 3 ते 4 मिनिटात बेचिराग. इस्लामाबाद 2 ते 3 मिनिटात बेचिराग करण्याची क्षमता. दरम्यान भारतीय सैन्याला युद्धासाठी शस्त्रसज्ज राहण्याचे निर्देश संरक्षण मंत्रालयानं दिले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत शस्त्र खरेदीचा सर्वाधिकार लष्कराला. क्षेपणास्त्र चाचणी केंद्र सुसज्ज ठेवण्याचे निर्देश. भारतीय सैन्याला 48 लॉन्चर्स, 85 मिसाईल्स तयार ठेवण्याचे निर्देश. 370हून अधिक प्रलय क्षेपणास्त्रांच्या नवनिर्मितीचे DRDOला निर्देश. या प्रलय मिसाईलच्या माध्यमातून आपण जे टार्गेट त्या ठिकाणी केलेलं असतं, नाईट व्हिजनच्या माध्यमातून सुद्धा म्हणजे रात्री सुद्धा या प्रलय मिसाईलच्या माध्यमातून आपण दुश्मनांवर टार्गेट करू शकतो. एवढंच नाही, एकदा ते टार्गेट फिक्स केल्यानंतर त्या टार्गेटनं जागा जरी त्या ठिकाणी बदलली तरी त्याला ट्रॅक करण्याची आणि फिनिश करण्याची केपेबिलिटी याच्यामध्ये असते. डिफिकल्ट टेरेन म्हणजे डोंगराळ प्रदेशातून जर जात असेल आणि साईटमध्ये नसेल तरी सुद्धा या टार्गेटला फिनिश करण्याची केपेबिलिटी या प्रलयच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होऊ शकते. भारत पाक युद्धाचे ढग आता गडद होऊ लागले. त्यामुळे भारत आता शस्त्रसज्जतेच्या स्पर्धेत मागे राहणार नाही. पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या कुरापतींना आता संयम नव्हे तर विध्वंसक हल्ल्यानं प्रत्युत्तर दिलं जाणार आहे. भारताची प्रगत क्षेपणास्त्र, शस्त्रसज्जता आणि युद्धनीतीमुळे पाकचा विनाश अटळ आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.
यानंतर एक मोठी महत्त्वाची बातमी. हवाई अभ्यास करण्यासाठी भारतीय हवाई दलानं वैमानिकांना नोटीस जारी केली. भारत पाकिस्तान सीमेवर हवाई अभ्यास केला जाणार आहे. राफेल, सुकोई, जॅग्वार, चिता हेलिकॉप्टरनं युद्धासाठी तयारी केली जाणार आहे. भारताशी पंगा घेणं पाकिस्तानला चांगलंच महागात पडत आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या या पाकिस्तानवर आता हवाई एअर स्ट्राईक झालाय. भारतानं पाकिस्तानी विमानांसाठी आपली हवाई हद्द आधी बंद केली आहे आणि त्यानंतर आता फ्रान्स आणि जर्मनी सारख्या देशांच्या प्रमुख एअरलाइन्सनंही पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून उड्डाणं थांबवण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे पाकिस्तानला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. तर पाकिस्तानवर नेमका काय परिणाम होणार आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. भारतानंतर फ्रान्स, जर्मनीचा पाकिस्तानला झटका. पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून उड्डाणं थांबवली. हवाई उड्डाणं थांबवल्यामुळे पाकिस्तानला मोठा आर्थिक फटका. भारताची कुरापत काढणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी नौदल सज्ज झालंय आणि याच नौदलानं स्वदेशी बनावटीच्या मिगन मिसाईलची चाचणी घेतलेली आहे. मात्र हे मिगन मिसाईलचं वैशिष्ट्य नेमकं काय आणि INS तमाल पाकिस्तानला कसं बेचिराग करणार आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. पाहिलं, शत्रूच्या मनात धडकी भरवणारा हा धमाका आहे भारतीय बनावटीच्या मिगन क्षेपणास्त्राचा. कारण भारतीय नौदल आणि DRDOनं मिगन या स्वदेशी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करत सागरी युद्धासाठी भारतीय नौदल सज्ज असल्याचा इशारा दिलाय. मात्र या मिगन क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये काय आहेत ती देखील आपण पाहूया. मिगन पूर्णपणे भारतीय बनावटीचं क्षेपणास्त्र आहे. नौदलाच्या जहाजांवरून हे क्षेपणास्त्र डागता येईल. समुद्रातील शत्रूंच्या लक्ष्यांवर अचूक मारा करण्याची क्षमता आहे. भारतीय नौदलाची संरक्षण सज्जता अधिक मजबूत आहे. एकीकडे पाकिस्तान, चीन आणि तुर्कांच्या भरवशावर भारताला आव्हान देण्याचा प्रयत्न करतोय. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला कानोकान खबर लागायच्या आत जगातील शक्तिशाली रशियन बनावटीची स्टेल्थ गाइडेड INS तमाल भारताच्या ताफ्यात दाखल होणार आहे. मात्र या युद्धनौकेचं वैशिष्ट्य काय आहे पाहूयात. तमाल युद्धनौकेचा वेग 30 नॉटिकल मैल इतका आहे, तर वजन सुमारे 3900 टन इतकं आहे. जहाज विरोधी ब्राह्मोस मिसाईल डागता येण्याची क्षमता आहे. शत्रूच्या पाणबुडीवर हल्ल्यासाठी अँटी सबमरीन रॉकेट्स आणि टॉर्पिडो आहेत. तमाल युद्धनौकेवर हेलिकॉप्टर देखील तैनात करता येतं. भारताकडे INS विक्रांत, INS सुरत, INS विशाखापट्टणम यासारख्या विनाशिका आणि युद्धनौका आहेत. त्यामुळे आधीच पाकला पळताभुई थोडी झाली आहे. मात्र आता मिगम आणि INS तमालमुळं नौदलाला किती ताकद मिळणार ते देखील पाहूयात. आपल्याकडे ह्या ज्या पाणबुड्या आहेत, तमास आहे, ब्रह्मोस आहे, अरियंत आहे, या सगळे इतके पॉवरफुल आहेत आणि तिन्ही हवेतूनही, त्याच्यानंतर पाण्यामधून आणि वरून देखील याचा तिन्ही ठिकाणी उपयोग होतो. आणि आज इतकी आधुनिक शस्त्र आहेत. ही आता ही 3 नावं सांगितली, बाकीचं मी आपल्याला सांगू शकणार नाही, परंतु आपला भारत त्या दृष्टीनं अत्यंत सज्ज आहे. चीनी बनावटीचे फुसके मिसाईल आणि तुर्कीची युद्धनौका पाकिस्तानच्या मदतीला दाखल झाली आहे. मात्र आता भारताच्या ताफ्यातील स्वदेशी बनावटीचे मिगम आणि INS तमालमुळं पाकिस्तान बेचिराग होणार हे निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. तर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांच्यात ISI मुख्यालयात बैठक झाली. घाबरलेल्या पाकिस्तानकडून परिस्थितीचा आढावा घेतला जातोय. काल झालेल्या UNSCच्या बैठकीमध्ये अनेक सदस्यांनी शंका उपस्थित केल्यानंतर पाकिस्तानसाठी बैठक महत्त्वाची मानली जाते. तर पाकिस्तानच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला तर या जगात कोणीही जिवंत राहणार नाही, अशी पोकळ धमकी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली आहे.
जर पाकिस्तान जगू शकला नाही तर ते इतर कोणत्याही देशाला या ग्रहावर जिवंत राहू देणार नाही, असंही ख्वाजा आसिफ यांनी म्हटलंय. अगर हमारी एग्जिस्टेंस खतरे में पड़ी, हमारे खिलाफ इस किस्म का कदम उठाया गया कि पाकिस्तान को जो है खुदा न खास्ता जो है हमारी जो एग्जिस्टेंस है वो खतरे में हुई, तो फिर जो है अगर हम नहीं तो कोई भी नहीं है. फिर पाकिस्तानी लष्करानं सोमवारी रात्री पुन्हा एकदा सीमारेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. पाकिस्तानी लष्करानं कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर सेक्टरमध्ये अंदाधुंद गोळीबार केला. भारतीय लष्कराकडूनही त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. एकीकडे भारतानं देशभरात मॉकड्रिल घेण्याची तयारी सुरू केली आहे, तर दुसरीकडे युद्धखोर पाकिस्तान मागे हटायला तयार नाही. पाकिस्तान सातत्यानं चिथावणी देत असल्यानं भारतीय सैन्याकडून लवकरच एखादी मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. भारत पाकिस्तानवर हल्ला करण्याच्या भीतीनं पाकची गाळण उडाली आणि त्यामुळे पाकनं फुसक्या क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली. मात्र युद्धाचा पाकनं कसा धसका घेतलाय आणि भारत पाकिस्तानला कसा नष्ट करणार आहे, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. पाकच म्हणतो या दिवशी होणार हल्ला. पाकच्या माजी राजदूताचा खळबळजनक दावा. भीतीपोटी पाककडून फुसक्या क्षेपणास्त्राची चाचणी. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला भारताच्या कारवाईची भीती सतावतीये. भारताच्या कारवाईबाबत पाकिस्तानी पत्रकार, राजदूत आणि राजकारणी वेगवेगळे दावे करतायत. यातच पाकिस्तानचे दिल्लीतील माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी भारत कधी पाकिस्तानवर हल्ला करणार याची तारीखच जाहीर केली आहे. भारत मर्यादित लष्करी कारवाई करण्याची योजना आखतोय. त्यासाठी रशियाचा विजय दिन साजरा होण्याची वाट पाहतोय. त्यामुळे 9 मे रोजी रशियाचा विजय दिन साजरा झाल्यानंतर 10 किंवा 11 मे रोजी भारत पाकिस्तानवर हल्ला करू शकतो. दरम्यान मॉकड्रिल घ्या असे गृह मंत्रालयाचे आदेश येताच पाकचा लष्कर प्रमुख चांगलाच घाबरलाय. दुसरीकडे पाकिस्तानी सेना भारताला धमकावण्यासाठी युद्ध सराव करतीये. तसंच फतेह या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. मात्र पाकचं हे क्षेपणास्त्र अवघ्या 120 किलोमीटरपर्यंतच मारा करू शकतं. 120 किलोमीटरचं जे क्षेपणास्त्र त्यांनी पाहिलेलं आहे ते शॉर्ट रेंज क्षेपणास्त्र आहे. ज्याला आम्ही टॅक्टिकल वेपन असं म्हणतो, त्याच्यापैकी ते एक आहे की समोर येणाऱ्या माणसावर सगळ्यात पहिल्यांदा कोण मारा करणार, तर 120 किलोमीटरवालं. तर आज 7 तारीख झाली आणि उद्या परवा जर भारताला अटॅक करायचा असेल असं यांना वाटतं, तर ते फिजिबल, म्हणजे आमच्या दृष्टीने फिजिबल नाही की 3 दिवसाच्या आतमध्ये अटॅक होऊ शकतो. भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण दलाचे प्रमुख ठरवतीलच. मात्र त्या आधीच भेदरलेल्या पाकनं नवनवे दावे करून पीडित असल्याचा आव आणलाय. अर्थात यामागे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळवणं हाच हेतू असू शकतो. मात्र आता पाकचा हा हेतू पूर्ण होणं जवळजवळ अशक्य आहे. कारण पाकचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत याची प्रचिती इतर देशांना या आधीच आली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर भारताच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरलाय. पाकिस्तान आर्मीनं बलुचिस्तान सोडत आता भारताच्या दिशेनं आपला ताफा हलवला. पाक आर्मीच्या 12 कॉप्सच्या 33 आणि 41 इन्फंट्री डिव्हिजन बलुचिस्तानातून भारतीय सीमेकडे निघालेले आहेत. पाकिस्तान आर्मीच्या ताफ्याचा व्हिडिओ आता समोर येतोय. भारतीय सीमेच्या दिशेनं पाकचं लष्कर जात असल्याचं इथं पाहायला मिळतंय.
तर हल्ल्याच्या भीतीनं पाकिस्तानमधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पाकिस्तानी नागरिकांनी ATM बाहेर पैसे काढण्यासाठी प्रचंड मोठ्या रांगा लावल्या, गर्दी केली. हल्ल्याच्या भीतीनं पाकिस्तानी नागरिक जे आहेत ते घाबरलेले आहेत. तसंच पाकिस्तानी नागरिक रेशन देखील जमा करून ठेवत आहेत. पाकमधले नागरिक देखील धास्तावलेले आहेत. पराभवाची भीती पाकमधल्या प्रत्येक नागरिकाला आहे आणि त्यामुळे आत्ताच ATMच्या बाहेर हे नागरिक रांगा लावून उभे आहेत. तर भारताच्या विरोधात युद्धाच्या वल्गना पाकला महागात पडणार आहेत. पाक भिकेला लागणार आहे, कारण युद्धापूर्वीच पाक कंगाल होणार आहे असा इशारा आंतरराष्ट्रीय संस्थेनं दिला आहे. मात्र या अहवालात नेमकं काय म्हटलंय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. युद्ध न लढताच पाक भिकेला लागणार. युद्धाआधीच पाकच्या तिजोरीत खणखणाट. रिपोर्टनं पाकमध्ये खळबळ. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानची चहूबाजूंनी कोंडी केली. त्यामुळे अणुयुद्धाच्या वल्गना करणारा पाकिस्तान युद्ध सुरू होण्याआधीच कंगाल होणार आहे. भारतानं केलेली नाकेबंदी आणि पाकिस्तानकडून आणण्यात येत असलेला युद्धसज्जतेचा आव यामुळे पाक भिकेला लागणार असल्याचा इशारा मूडीजनं दिलाय. या अहवालात नेमकं काय म्हटलंय पाहूया. पाकिस्तानमध्ये भीषण आर्थिक संकट, बजेटपेक्षा तिप्पट पाकवर कर्ज, युद्धसज्ज राहण्यासाठी पाकला दररोज 4 अब्ज रुपयांचा खर्च. आतापर्यंत पाकचा युद्धसज्जतेसाठी 40 अब्ज रुपयांचा खर्च झालाय. कर्ज आणि युद्धसज्जतेवरच्या कर्जामुळे पाक कंगाल होणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं सिंधू करार आणि व्यापारावर निर्बंध, हवाई हद्द बंद, अटारी बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेतला. आधीच महागाईमुळे नाकीनऊ आलेल्या पाकिस्ताननं भारताविरोधात युद्ध पुकारण्याचा निर्णय म्हणजेच आगीतून फुफाट्यात पडल्यासारखं आहे. या युद्धाचा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार पाहूया. भूके कंगाल पाकिस्तानची अर्थव्यवस्था आणखी गाळात जाणार. परकीय चलनात घट झाल्यानं अर्थव्यवस्थेला फटका. पाकचं बजेट 5,67,00,000 कोटींचं, मात्र 21 लाख कोटींचं कर्ज. कर्जबाजारी झाल्यानं पाकिस्तान युद्ध सरावातच उद्ध्वस्त होणार. महागाई, बेरोजगारीच्या चटके सोसणाऱ्या पाकिस्तानला युद्ध किती महाग पडणार याविषयी तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. सैन्य हाय अलर्टवरती ठेवलेलं आहे. याचा परिणाम पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवरती 4 अब्ज डॉलर्स एवढं त्यांना रोज खर्च करावे लागत आहेत. कारण त्यांची विमानं आकाशात उडत आहेत, त्यांची जहाजं पेट्रोलिंग करत आहेत, त्यांचं सैन्य LOCवरती फायरिंग करत आहे. यामुळे पाकिस्तानची जी अर्थव्यवस्था आहे त्याचा जो रेट ऑफ इन्क्रीज आहे, जो पहिले 2.8% होता तो आता 2.4% आला आहे. म्हणजे पाकिस्तानची जी अर्थव्यवस्था आहे तिचा वेग मंदावतो आहे आणि पाकिस्तानमध्ये महागाई वाढते आहे. भिकेला लागलेल्या पाकिस्तानची अवस्था आधीच भीषण आहे. मात्र यानंतरही पाकच्या कुरापती थांबत नाहीत. त्यामुळे या पाकचे नापाक इरादे नष्ट करण्यासाठी भारतानं पाकला एक दणका द्यायलाच हवा. तरच पाकची अक्कल ठिकाणावर येईल. ब्युरो रिपोर्ट, साम TV. तर आपण पाहिलं युद्धापूर्वीच पाकिस्तान कशा पद्धतीने कंगाल आहे आणि कोणत्याही क्षणी आपल्यावर हल्ला होऊ शकतो ही भीती पाकिस्तानला सतावतीये. भारतासोबत वाढत्या तणावामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी मलेशिया दौरा पुढे ढकललाय. सोबतच शहबाज यांना पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्याकडनं विश्वासघाताची भीती वाटतेय. पहलगाम हल्ल्यानंतर मुनीरने स्वतःला पाकिस्तानचं सर्वोच्च नेते म्हणून सादर केलंय आणि अशा परिस्थितीमध्ये युद्धाच्या वातावरणाचा हवाला देत लष्कर प्रमुख सत्ता आपल्या हाती घेण्याची भीती शहबाज यांना आहे. तर जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममधील बैसरान घाटीमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर आता बैसरान घाटीच्या आसपासच्या जंगलांमध्ये सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलेले आहे. यामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी एका संशयिताला ताब्यात घेतलेले आहे आणि या संशयिताच्या अंगावर बुलेट प्रूफ जॅकेट होतं. चौकशीमध्ये या संशयिताला समाधानकारक उत्तरं देता आली नाहीत. त्यामुळे सुरक्षा दलाने या संशयिताला ताब्यात घेतलेले आहे.
आणि आता पहलगाम हल्ल्यासंदर्भातली एक मोठी बातमी समोर आलेली आहे. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या दोघांना वडगावमधून अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारूगोळा जप्त करण्यात आलाय. नाकाबंदी दरम्यान सुरक्षा दलांनी ही कारवाई केलेली आहे आणि हे दोघे हल्ल्याच्या तयारीत होते अशी माहिती समोर येतेय. भारतीयांच्या रक्तानं माखलेले हात घेऊन पापी पाकिस्तान आता जगभरात क्षमेची मीठ बघतोय. पण जिथं जाईल तिथे पाकला हुसकावून लावण्यात येते. आता तर 193 देशांसमोर संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकची कशी नाचक्की झालेली आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. संयुक्त राष्ट्रानं पाकला फटकारलं. जगभरात पाकिस्तानची नाचक्की सुरूच. युएनचं भारताला शांत राहण्याचं आवाहन. पहलगाम हल्ल्यानंतर भडकलेल्या भारताला शांत करण्यासाठी पाकनं अनेक देशांचे, इस्लामिक राष्ट्रांचे आणि संयुक्त राष्ट्राचेही उंबरे झिजवलेत. मात्र पाकिस्तानचे रक्तानं माखलेले हात धुवायला कुणीही तयार नाही. पाकला जगभरात सगळ्यांनीच हाकलावून लावलं होतं आणि आता तर संयुक्त राष्ट्रानं देखील पाकिस्तानला फटकारलंय. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनिया गुटेरेस यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया. Now is the time for maximum restraint and stepping back from the brink. That has been my message in my ongoing outreach with both countries. Make no mistake, a military solution is no solution. And I offer my good offices to both governments in the service of peace. The United Nations stands ready to support any initiative that promotes de-escalation, diplomacy, and the renewed commitment to peace. ऐकलत, भारताचा राग शांत करून आम्हाला वाचवा अशी याचना करण्यासाठी गेलेल्या या पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रानं कसं सुनावलंय. हल्ल्याला जबाबदार असणाऱ्या प्रत्येकाला शिक्षा झालीच पाहिजे असं खुद्द संयुक्त राष्ट्र संघाला देखील वाटतंय. आणि त्यामुळे आता पहलगाम हल्ला घडवणाऱ्या पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी भारतही सज्ज आहे. कारण आजवर भारतानं युएनच्या आवाहनाचा कायमच आदर केलाय. 1947 ते 48 काश्मीर मुद्द्यावर संयुक्त राष्ट्राचा हस्तक्षेप. 1965 संयुक्त राष्ट्राची युद्धविरामासाठी मध्यस्थी आणि त्यानंतर ताश्कंत करार. 1971 संयुक्त राष्ट्राच्या आवाहनानंतर भारताचा मर्यादित प्रतिसाद आणि त्यानंतर शिमला करार. आजवर 3 युद्धात भारतानं युएनच्या मध्यस्थीचा आणि आवाहनाचा आदर करत अंमलबजावणीही केली. आता तर खुद्द संयुक्त राष्ट्रानं पहलगाम हल्ल्यातील जबाबदारांना शिक्षा झाली पाहिजे असं म्हटलंय. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकनं पोचलेल्या दहशतवादाच्या विरोधात सगळं जग एकवटलं असून एकेका दहशतवाद्याला खेचून काढण्याचं आव्हान आता भारतानं स्वीकारलंय. आता वेळ झालीय युद्धाचा बिगुल वाजताच पाकला नेस्तनाबूत करून इस्लामाबादमध्ये तिरंगा फडकवण्याची. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. आणि आता एक मोठी बातमी. पहलगाम हल्ल्याच्या 3 दिवस आधी जम्मू काश्मीरमधील संभाव्य हल्ल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना गुप्तचर अहवाल प्राप्त झाला होता असा दावा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेला आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी आपला दौरा रद्द केल्याचं देखील खरगे म्हणतायत. गुप्तचर अहवाल मोदींना प्राप्त झाला होता आणि त्यानंतर हल्ला झालेला आहे. खरगेंचा खळबळजनक दावा. हमले के 3 दिन पहले ही वहां इंटेलिजेंस रिपोर्ट मोदी जी को भेजा था और उसी लिए मोदी जी ने कश्मीर जाने का प्रोग्राम कैंसिल किया था.
दरम्यान आता पहलगाम हल्ल्यासंदर्भात शरद पवारांची प्रतिक्रिया समोर येते. देश एकसंघ आहे हे जगाला सांगण्याची वेळ आता आलेली आहे असं शरद पवारांनी म्हटलंय. काश्मीरमधील हल्ल्यानंतर देशासमोर संकट उभं आहे, पण संकटावर मात करण्याची हिंमत देशात आहे असं वक्तव्य शरद पवारांनी केलेलं आहे. आज आपण या ठिकाणी कार्यक्रमासाठी एकत्र आलो. संकट दिसतंय, पण त्या संकटावर मात करण्याची हिंमत या देशाच्या नागरिकांची आहे. नेमकं मृत्यूमध्ये संबंधित हरवला, पण जमेची बाजू ही आहे की या संकटाच्या काळात संबंधित एकत्र राहिला. पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्या आणि निष्पापांना धर्म विचारून मारणाऱ्यांना सोडू नका अशी मागणी ओवेसींनी केलेली आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आज काश्मीरमध्ये जाऊन स्थानिकांशी संवाद साधला. यावेळेस त्यांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त केलेला आहे. पाकिस्तान से आए हुए दहशतगर्दों ने यहाँ पर 26 लोगों की जानें ले ली और सबसे दर्दनाक और इंसानियत सोच बात यह है कि ख़वातीन को, बच्चों को अलग करके मर्दों से उनका मज़हब पूछना और अगर कलमा नहीं बोल सके तो उनको गोली मारना, ये तो दरिंदगी है. ये हम तो ये चाहते हैं कि इसका एक मौसर जवाब हमारी हुकूमत दे. ऑल पार्टी मीटिंग में भी हमने ये बात कही थी. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान विरोधात पाठिंबा मिळायला सुरुवात झाली. त्यामुळे भारताच्या लढ्याला एकूणच मोठं बळ मिळणार आहे आणि त्यामुळे पाकिस्तानच्या याचनेला धुडकारण्याला भारताला कुणी पाठिंबा दिलेला आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. पाक विरोधात रशियाचा भारताला पाठिंबा. पुतीन येणार, पाक बेचिराख होणार. महासत्तांचा भारताला पाठिंबा. पाकची डोकेदुखी वाढली. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या घडामोडी घडतायत. अमेरिका आणि रशिया या महाशक्तींनी उघडपणे भारताला पाठिंबा दिलाय. दहशतवादाविरोधातील भारताच्या भूमिकेचं महाशक्तींनी समर्थन केलंय. त्यामुळे राजनैतिक पातळीवरच नव्हे तर सामरिक सहकार्यानं भारतानं पाकची डोकेदुखी वाढवली आहे. त्यात अमेरिकन संसदेचे अध्यक्ष माईक जॉन्सन यांनी भारताला पाठिंबा देत थेट शस्त्रास्त्र पुरवणार असल्याचं सांगितलंय. Critically important relationship for us, and such a large population and such an important country. And India has to stand against terrorism there as well. We'll do everything we can in the U.S. to support those efforts, and I think that's all part of this relationship as it develops. The Trump administration clearly understands the importance of that relationship and clearly understands the importance, the threat of terrorism. And so I think if that threat is increased, I think you'll see the administration, my belief is that they will focus more energy and resources and time to help assist with that. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून पहलगाम हल्ल्याचा निषेध नोंदवला. त्यामुळे पाक विरोधात भारताला कोणी पाठिंबा दिलाय आणि पाक कुणाच्या जीवावर नसत्या उठाठेवी करतोय तेही पाहूया. रशिया, अमेरिका, इस्रायल, फ्रान्स, अफगाणिस्ताननं भारताला पाठिंबा दिलाय, तर पाकिस्तानला चीन, तुर्कस्तान, अझरबैजाननं पाठिंबा दर्शवलाय. भारत आणि पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताला 5 देशांनी पाठिंबा दिला, तर पाकला भारताच्या शत्रू राष्ट्रांनी म्हणजेच केवळ 3 देशांनी पाठिंबा दिलाय. युरोपियन युनियननं देखील या हल्ल्यानंतर दुःख व्यक्त करत भारताच्या दहशतवाद विरोधी लढ्याला पाठिंबा दिला, तर इस्लामिक राष्ट्रांमधील प्रमुख राष्ट्रांनी पाकला सुनावत भारताला समर्थन दिलंय. मोजक्याच देशांनी पाकला पाठिंबा दिलाय. रशिया आपण पाहिलं आहे की हे आपलं ट्रेडिशनल दोस्त आहे आणि ह्यांनी ऑल वेदर फ्रेंडशिप आपल्याशी निभावली आहे. आपण पाहिलं आहे की जेव्हा जेव्हा आपल्याला जरूरत पडली तेव्हा तेव्हा रशियाने आपला पाठिंबा दिला आहे. ते शस्त्र असो, अस्त्र असो, गोळा बारूद असो किंवा फिजिकल आणि इमोशनल सपोर्ट असो. आणि जेव्हा अमेरिका आणि रशिया आपल्याबरोबर उभे आहेत तर कमीत कमी 3/4 ऑफ द वर्ल्ड इज विथ इंडिया. युद्धाची भाषा करणं आणि युद्ध करणं यात जमीन आसमानाचा फरक असतो. मात्र या युद्धाचे थेट परिणाम भूराजकीय संबंधांवर होतात.
त्यामुळे आर्थिक गणितांपेक्षा जागतिक राजकीय संबंध मजबूत करण्याकडे भारताचा नेहमीच कल राहिला आहे आणि म्हणूनच जागतिक महासत्ता अमेरिका आणि रशियाचा भारताला पाठिंबा मिळतोय. त्यामुळे पाकिस्तानची कोंडी झाली आहे. तरीही चीनी बॉम्ब घेऊन तुर्की आणि अझरबैजानच्या फुसक्या बळावर युद्धाची भाषा पाक करतोय. ते पीओके स्थित दहशतवाद्यांचे अड्डे वाचवण्यासाठीच की काय, अशी शंका उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. आता भारताने सर्वच बाजूंनी पाकिस्तानची कोंडी करण्याचं ठरवले आणि भारताने जम्मू आणि काश्मीरमधील बगलिहार आणि सलाल धरणांचे दरवाजे बंद केलेत. त्यामुळे येत्या काळामध्ये पाकिस्तानमध्ये अराजकता माजण्याची शक्यता आहे. चिनाब नदीच्या पाण्याची पातळी लक्षणीयरित्या कमी झाली आहे आणि पाणीपुरवठा कमी झाल्यामुळे खरीप हंगामामध्ये पाकिस्तानला तीव्र पाणी टंचाई भासू शकते. खरीप हंगामाच्या सुरुवातीच्या काळामध्ये पाकिस्तानला 21% पाण्याची टंचाई भासू शकते. तर चिनाब नदीचं पाणी पंजाब आणि सिंध प्रांतासाठी मोठा स्रोत आहे. पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध प्रांताला यामुळे नुकसान सहन करावं लागणार आहे. पाकिस्तानमध्ये पिण्याच्या पाण्याची सुद्धा टंचाई निर्माण होईल. गहू धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना यामुळे फटका बसेल. पाकिस्तानमध्ये अन्नधान्याची टंचाई यामुळे निर्माण होणार. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरच्या शाळेमध्ये मॉकड्रिल घेण्यात आलं. यावेळेस विद्यार्थ्यांना हल्ल्यावेळी बचाव करण्याचं प्रशिक्षणही देण्यात आलेलं आहे. हल्ला झालाच तर काय करायचं प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आलं. तर जम्मू काश्मीरच्या शाळेमधलं मॉकड्रिल आपण पाहतोय. आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय करायचं याचं प्रशिक्षण या सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आलेलं आहे. हल्ल्याचं सायरन वाजल्यानंतर काय करायचं याचं प्रशिक्षण. आणि आता उद्या दुपारी 4 वाजता नाशिकमध्ये मॉकड्रिल केलं जाणार आहे. यावेळेस KTHM कॉलेजचा मध्ये मॉकड्रिल होणार असून त्यानंतर ब्लॅकआउट देखील केलं जाणार आहे. केंद्र आणि राज्य गृह विभागाकडून आलेल्या निर्देशानुसार मॉकड्रिल केलं जाणार असल्याची माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी शर्मा यांनी दिलेली आहे. 7 मे 2025 ला संध्याकाळी 4 वाजता ऑपरेशन अभ्यास म्हणून एक मॉक ड्रिलचं आयोजन नाशिक जिल्ह्यामध्ये केलं जाणार आहे. आतापर्यंत मिळालेल्या निर्देशानुसार एक जागा निवडून सिव्हिल डिफेन्स जे ऑर्गनायझेशन आहे त्यांच्यासोबत मिळून ह्या मॉक ड्रिलचं आयोजन केलं जाणार आहे. ब्लॅकआउट म्हणून पण एक अभ्यास जे आहे ते एकदम नियोजित पद्धतीने आणि एक जागा सिलेक्ट करून निवड करून तिथे केला जाणार आहे. तर युद्धाच्या मॉकड्रिलसाठी पुण्यात सुद्धा संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. पुण्यामध्ये आपत्ती निवारण कक्ष सज्ज झाला असून विधान भवन, तळेगाव, CRPF कॅम्प आणि मुळशी तहसील कार्यालयामध्ये उद्या मॉकड्रिल होणार आहे. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे. उद्या आपण संध्याकाळी 4 वाजता दुपारी 4 वाजता पुणे काउन्सिल हॉल या ठिकाणी मॉकड्रिल ठेवणार आहोत. ते कशा पद्धतीने असणार आहे तेही आम्ही सांगू. याच्याशिवाय ग्रामीण भागामध्ये सुद्धा हा मॉकड्रिल झाली पाहिजे. जे आपले टाउन्स आहेत त्या ठिकाणी सुद्धा मॉकड्रिल झाली पाहिजे. त्याच्या अनुषंगाने आपण पुणे सिटीच्या शिवाय तळेगाव नगर परिषद आणि मुळशी पंचायत समिती त्या ठिकाणी सुद्धा हा मॉकड्रिल ठेवलेली आहे. आणि या सर्व बातम्यांनंतर पाहूयात एक व्हायरल सत्य रिपोर्ट. भारतानं पाकिस्तानवर हल्ला केल्याचा दावा करून व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय. या व्हिडिओमध्ये एकामागोमाग एक असे बॉम्ब हल्ल्याचे आवाज येत आहेत. त्यामुळे खरंच भारतानं पाकिस्तानवर हल्ला केलाय का आणि युद्ध सुरू झालंय का या व्हिडिओची आम्ही पडताळणी केली. त्यावेळेस नक्की काय सत्य समोर आलेलं आहे पाहूयात. हा व्हिडिओ पाकिस्तानातील असल्याचा दावा करण्यात आलाय. बॉम्ब हल्ला होताच नागरिकांची पळापळ सुरू असल्याचं दिसतंय. एका मागोमाग एक असे बॉम्ब हल्ले होत असल्यानं जीव वाचवण्यासाठी लोक सैरावैरा धावतायत.
हा हल्ला भारतानं पाकिस्तानवर केल्याचा दावा करण्यात आलाय. भारताचा पाकिस्तानवर हल्ला. भारत पाकिस्तान युद्ध सुरू. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? भारत पाकिस्तान तणाव वाढत असतानाच आता भारतानं पाकिस्तानवर हल्ला केल्याचा दावा करण्यात आलाय. बॉम्ब हल्ल्याचा एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय आणि हा हल्ला भारतानं केल्याचा दावा केल्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यावेळी पाकिस्तानी नागरिक जीव वाचवण्यासाठी पळत असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र भारतानं खरंच पाकिस्तानवर हल्ला केलाय का? हा व्हिडिओ आत्ताचा आहे का? या व्हायरल व्हिडिओची आम्ही पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. भारतीय सैन्यानं पाकिस्तानमधील सियालकोटवर हल्ला केला. बॉम्ब हल्ला केल्यामुळे सियालकोटमध्ये दहशत पसरली आहे. भारताच्या नावानं हा व्हिडिओ व्हायरल होत असल्यानं याची आम्ही पडताळणी केली. हा व्हिडिओ कुठला आहे, कधीचा आहे याची आम्ही टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तपासणी केली. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. भारतानं पाकिस्तानवर हल्ला केलेला नाही. व्हायरल व्हिडिओ 9 नोव्हेंबर 2023 सालातला आहे. हा व्हिडिओ उत्तर गाझा पट्टीतला असल्याचं समोर आलंय. इंडोनेशियन रुग्णालयाभोवती इस्रायलींकडून कब्जा करण्यात आला त्यावेळेचा हा व्हिडिओ आहे. पाकिस्तानी सैन्य स्वतः जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर सतत युद्धबंदीचं उल्लंघन करतोय. गेल्या 10 ते 12 दिवसांपासून पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जातंय. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय सैन्यानंही चोख प्रत्युत्तर दिलंय. मात्र भारताच्या नावानं व्हायरल होत असल्याचा व्हिडिओ जुना असून भारतानं पाकिस्तानवर हल्ला केल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. नंतर आता बातम्या पाहूयात अवकाळी पावसासंदर्भातल्या. वसई आणि विरारमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे. वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे. वसई विरार शहरामध्ये आज संध्याकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं आणि संध्याकाळी साधारण 6:30 वाजल्याच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. वसई विरारमध्ये अवकाळी पाऊस बरसलेल्या वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावलेली आहे. तर आता कल्याणमध्ये सुद्धा सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसानं हजेरी लावलेली आहे. घराकडे जी माणसं कामावरनं परतत होती त्या नागरिकांची मात्र यामुळे तारांबळ उडालेली आहे. अवकाळी पावसानंतर अनेक ठिकाणी बत्ती गुल असल्याचं बघायला मिळालेलं आहे. दरम्यान लाईट गेल्यामुळे नागरिक आता उकाड्यानं हैराण झालेत. कल्याणमध्ये अवकाळी पावसाची हजेरी आणि अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी लाईट गेल्याचंही दिसलेलं आहे आणि अनेक नागरिक कामावरनं परतत असताना त्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडालेली आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसलेला आहे कल्याणमध्ये. दरम्यान आता राज्यभरामध्ये या आठवड्याच्या अखेरीसपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईला उद्या येलो अलर्ट देण्यात आला असून मुंबईमध्ये 2 दिवसांमध्ये साधारण 70% आर्द्रतेची नोंद झालेली आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरला उद्या मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर गुरुवारी संभाजीनगर, बीड आणि जालन्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. दरम्यान हवामान खात्यानं कुठे कुठे अलर्ट दिलेला आहे आपण पाहूयात. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, धुळे या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. यासह नंदुरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांना सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांना सुद्धा पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. आणि आता कल्याण आणि विरार नंतर मुंबई पूर्व उपनगर परिसरामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस बरसतोय. मुंबई पूर्व उपनगरामधली दृश्य आपण पाहतोय. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरामध्ये काही ठिकाणी पाऊस होत होता, मात्र आता मुंबईमध्ये सुद्धा पावसाचं आगमन झाल्याचं आपण पाहतोय.